हर हर महादेव. गेल्या 2 दिवसापासून माझी जी पेंटिंग जी आहे 1-1.5 वर्ष झालं त्याला, ती गणपतीची पेंटिंग जी आहे त्याच्यावर काही समाजकंटक लोक जी आहेत ती मुद्दामून एक बदनामी करतायत आणि चुकीची माहिती समाजामध्ये पसरवली जाते. काय ते वाचण्याच्या दृष्टिकोनाने बनवलेली आहे आणि अमुक गोष्टी आणि या गोष्टी त्या गणपतीच्या चित्राबद्दल बोललं जातं. मला ते एक स्पष्टीकरण द्यायचं आहे. ते ज्या लोकांना माहीत नाही त्या लोकांनी याचं ज्ञान घ्यावं आणि नंतर स्वतःचं मत मांडावं. हे जे स्वरूप जे आहे ते उच्चिष्ट गणपतीचं स्वरूप आहे. गणपतीचे खूप वेगवेगळे स्वरूप आहेत. उच्चिष्ट गणपती, तांडव गणपती, नंतर महागणपती, हे वज्र गणपती, नंतर आपलं हरिद्र गणपती, असे अनेक स्वरूप गणपती बाप्पाचे आहेत. आता ह्या गणपतीच्या स्वरूपात जी डाव्या मांडीवर जे स्त्रीची आकृती आपण बघतो ती आपल्या गणपतीची म्हणजे आपल्या उच्चिष्ट गणपतीची शक्ती मानली जाते, विद्याशक्ती मानली जाते. तिला विघ्नेश्वरी पण बोललं जातं. ती स्वतंत्र विद्या आहे, ती स्वच्छंद आहे. आणि ही जी आयकॉनोग्राफी जी आहे, तुम्हाला जर ग्रंथाचा आधार हवा आणि शास्त्राचा आधार हवा आहे तर तुम्ही मुद्गल पुराण, मंत्रमहोदधी, शारदा तिलक, गणपती पुराण, नंतर अथर्व वेदात तर उच्चिष्ट सूक्त आहे. तर ह्या सगळ्या रेफरन्स तुम्ही बघू शकतात. ते चित्र जे आहे आणि जे मी देवी देवतांचे चित्र काढलेले आहेत हे कुठच्याही शास्त्राच्या बाहेर जाऊन किंवा शास्त्राचा आधार न घेता बनवलेले नाही आहेत. म्हणून तुम्ही हे सगळे माझे चित्र जर काढाल त्याला कुठेतरी शास्त्राचा आधार आहे. कारण हे आयकॉनोग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहेत जे आपल्या शास्त्रात लिहिलेले आहेत. तर उच्चिष्ट गणपती हा फक्त मी बनवला का मी चित्र बनवलं का याचं तर नाही. सगळ्या पारंपरिक चित्रांमध्ये उच्चिष्ट गणपतीचं असंच वर्णन आहे, असंच स्वरूप आहे. त्याला 6 हात असतात किंवा 4 हात असतात आणि शक्ती स्वरूपात त्याच्या मांडीवर बसलेली असते. आणि हे जे स्वरूप जे आहे ते परमब्रह्म स्वरूप गणपत्य संप्रदाय मानतं. तर गणपत्य संप्रदाय म्हणजे गणपती उपासक आहेत. शैव संप्रदायाचं शिव उपासक असतात. आणि हे 2 वर्ष जुनं चित्र आहे. मुद्दामून काहीतरी षडयंत्र करून आणि नंतर आपल्या हिंदू बांधवांमध्ये संभ्रम पैदा करण्यासाठी या सगळ्या गोष्टी मुद्दामून काहीतरी बोलायचं म्हणून बोललं जातं. तर ह्या अफवांमध्ये तुम्ही जराही बळी पडू नका. शास्त्राचा आधार घ्या. मी सक्षम आहे. मी जे चित्र काढले ते तुम्हाला समजवण्यासाठी ते कुठच्या रेफरन्स कुठच्या शास्त्राच्या रेफरन्स मी स्वतः गणपती साधक आहे, गणपती उपासक आहे. आपल्याकडे खूप लोकांनी आणि मीही 5 लाख 10 लाख मंत्रांचं गणपतीचं अनुष्ठान केलेली आहे, साधना केली. माझं आराध्य दैवत आहे आणि माझ्या देवाला तुम्ही वाचण्याच्या नजरेने बघू नका ही माझी विनंती आहे. कारण तुमच्यासाठी ते फक्त चित्र असेल, आमच्यासाठी तो देव आहे. तर आता गणपतीची उच्चिष्ट गणपतीची देवळं कुठे कुठे आहेत? देवळं आहेत का? आहेत. कर्जतला एक आहे, नंतर तुम्ही नांदेडला बघाल तिकडे एक आहे, ही महाराष्ट्रात काही आढळलेली आहेत, पुण्यात पण एक आहे असं बोलतात. नंतर तमिळनाडूत आहे आणि भारतात खूप जागेवर उच्चिष्ट गणपतीचे आहेत. काशीमध्ये पण आहे जर तुम्ही बघाल तर आपल्याला माहित नाही म्हणून ते एक्झिस्ट होत नाही का असं नाही. गणपती संप्रदाय जो आहे, गणपती संप्रदाय हा खूप विराट आहे. याची महिमा खूप मोठी आहे आणि खूप छान छान गोष्टी गणेश पूजनात आहेत. तसे गणपतीचे खूप सुंदर सुंदर आणि खूप विराट आणि खूप छान अवतार आहेत. तर त्यातला एक म्हणजे उच्चिष्ट गणपती, जिकडे शुद्ध अशुद्ध भेद सगळं अद्वैत होऊन जातो आणि फक्त परब्रह्म सत्य उरतं, ते म्हणजे उच्चिष्ट गणपती असा हा अवतार आहे. ओके. तर अजून एक गोष्ट, आता ही लोक जे आहेत त्यांना मूळ स्वरूप जे आहे गणपतीचं ते त्यांना मान्य नाही. जे शास्त्रात आहे, जे ग्रंथात आहे, ज्याला शास्त्राचा आधार आहे
ज्यांना म्हणजे हिंदू धर्माचं एवढं मोठं सामर्थ्य आहे काय तुम्हाला त्याचा कुठचाही ग्रंथाचा किंवा शास्त्राचा आधार नाही न घेता तुम्ही कुठचेही तर्क लावतायत आणि एक समाजात तुम्ही विष निर्माण करतायत आणि हिंदू बांधवांमध्ये हा जो तेढ जी आहे तुम्ही ती निर्माण करताय ती खूप चुकीचं आहे. हिंदू म्हणून आपल्याला एक राहावं लागणार आणि आपल्याला आपल्या शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. उच्चिष्ट गणपती हा परमब्रह्म स्वरूप असून हा विद्येसाठी आणि साधना मार्गातला खूप मोठा बापाचा अवतार मानला जातो. तर कुठेही असं बोलू नका की उच्चकडे आमचे भावना दुखावले जातात, कारण आम्ही खूप श्रद्धेने आम्ही खूप पावित्र्याने आमच्या देवाकडे बघतो आणि आम्ही वासनेच्या नजरेने बघत नाही. आणि पूर्ण हिंदू समाज आपल्या ग्रंथांसाठी आपल्या लिटरेचर हेरिटेज आणि आपला जो हिंदू वारसा आहे ह्याच्यावर त्याची जागृती होईल, त्याच्यावर तो शोध घेईल आणि शोध घेऊन ह्या गोष्टी ज्या आहेत पुढच्या जनरेशन पर्यंत पोहोचतील. फक्त एवढंच माझा हेतू आहे. तर आणि मला अभिमान आहे काय मी एक गणपती साधक आहे, एक मी कट्टर हिंदू आहे. तर मला जे बोलतायत काय माफी मागितली पाहिजे, मी बिलकुल माफी मागणार नाही, कारण गणपती माझा आराध्य आहे आणि आम्ही रोज गणपती उपासना करतो आणि साधना करतो. आणि हिंदू म्हणून आपण ही छोटे मोठे जे काय आपले जे वाद आहेत आणि जे संभ्रम निर्माण झालेले आहेत ते आपण शास्त्रार्थ करून आपण कुठेतरी याला पूर्णविराम आणू शकतो आणि आपला हिंदू समाज सनातन समाज एकजुटीने येऊन आपण पूर्ण येणारी पिढी जी आहे आपलं सनातन धर्माचा प्रचार प्रसार आपण करू शकतो अशी माझी आशा आहे. हर